शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज कार्यकर्ता संवाद मेळावा ठाण्यात पार पडतो आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर हे मेळावे पार पडणार आहेत, मात्र ठाण्यामध्ये याची सुरुवात होते आणि ज्या वेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते ठाण्यामध्ये दाखल झाले, आनंद दिघे यांच्या मूर्तीची त्यांनी पूजा केली, त्यानंतर एक मोठा राडा पाहायला मिळाला। तो म्हणजे शिवसेनेचे ज्या इथल्या महिला पदाधिकारी आहेत, इथले कार्यकर्ते आहेत, त्यांनी थेट या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांना विरोध केला। त्यानंतर आनंद दिघे साहेबांची जी तिथली मूर्ती आहे त्याचं शुद्धीकरण देखील केलं आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर शिवसेना नेते खासदार नरेशजी मस्के आहेत। दिघे साहेबांच्या आश्रमामध्ये बसलेला आहात, ह्या सगळ्या पदाधिकारी आपल्याला मागाशी तिथे राड्यात पाहायला मिळाल्या। आता तुम्ही त्यांची भेट घेतलेली आहे, शुद्धीकरण करण्यात आलं, एकूण ठाण्यामध्ये ही पहिली सभा होते, काय प्रतिक्रिया यावर? याला आपण राडा म्हणू नका, हा राडा नव्हता, तर ज्या माणसाने कायम दिघे साहेबांचा दुस्वास केला, दिघे साहेबांवरती आपला राग व्यक्त करायचे, दिघे साहेबांना कधीही त्यांनी नेता मानलं नाही आणि ज्या माणसाच्या मुलाखतीमुळे लोकप्रभामध्ये जी त्यांनी मुलाखत साहेबांची जी छापली होती, की जी छापायला नाही पाहिजे होती, त्या मुलाखतीमुळे दिघे साहेबांना टाळा लागला, दिघे साहेबांना अतोनात कष्ट सोसावे लागले। जो माणूस दिघे साहेबांना कायम विरोध करायचा, बाळासाहेबांकडे कायम त्यांच्याबद्दल विरोध व्यक्त करायचा, अशा माणसाला दिघे साहेबांची आठवण कशी काय झाली? ज्यांनी काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, डॉक्टर काशीनाथ घाणेकर जे नाट्यगृह आहे त्याला आम्ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव देणार होतो, त्या दिघे साहेबांचा आमचा डॉक्टर काशीनाथ घाणेकरांच्या नावाला विरोध नव्हता, परंतु आम्ही त्या नाट्यगृहाला धर्मवीर आनंद दिघे साहेबांना नाट्यगृह असं नाव देणार होतो। त्यावेळी त्याला सुद्धा या माणसाने विरोध केला, जबरदस्ती आम्हाला ते नाव देऊ नये असं आम्हाला नेते म्हणून जी अट टाकली, आमच्याकडनं ते नाव लावून दिलं नाही, अशा माणसाला दिघे साहेबांवरती प्रेम का निर्माण झालं? जो माणूस खाजगीतही दिघे साहेबांच्या विरोधात बोलतो, मग आमच्या दिघे साहेबांचा उपयोग केवळ जर तुम्ही तुमची सहानुभूती मिळवण्याकरता जर करणार असाल तर आमचे दिघे साहेब प्रेमी जे आहेत, आमची महिला गाडी असेल, आमची काही लोक असतील, ते सहन नाही करणार आणि त्यामुळे त्यांनी कदाचित त्याला विरोध केला असेल। शुद्धीकरण करण्यात आलं तिथे, महिलांनी ते दर्शन झाल्यानंतर सगळ्या नेत्यांचं तिथे दुग्धाभिषेक केला, याकडे कसं पाहता? अरे, एक माणूस जो सकाळी रात्रीच्या नशेमध्ये सकाळी काही बोलत असतो, की ज्या माणसाच्या संगतीमुळे उद्धव ठाकरे यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व विसरले, जो शिवसेना पक्ष जो हिंदुत्वाच्या विचारावरती निर्माण झाला, तो पक्ष सोनिया गांधींकडे गहाण ठेवला, विचार गहाण ठेवले, त्या उद्धव ठाकरे यांची एवढी दशा केली, अशा माणसाला आमच्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांना हार घालण्याचा अधिकार नाही आहे, म्हणून आमच्या महिला आघाडीने तशा पद्धतीची कृती केली असेल। ठाण्यातली जी सभा होते आहे, एकनाथ शिंदेचा गड मांडला जातो ठाणे, कसं पाहता या सभेनंतर काय फरक पडेल? सभा 100 माणसांचा हॉल आहे, 100 ते 150 माणसांचा हॉल आहे, 8 नेते, की जे आता उरलेले जे एवढेच मोठे नेते आहेत, कोणते अनिल देसाई, अरविंद सावंत 2 खासदार आहेत, ते कोणतरी अंबादास दानवे, ते काय संजय राऊत आहे, सुभाष देसाई आहेत, दिवाकर रावते, त्यांचा फोटो तो खाली आहे, ज्येष्ठ नेता आहे आमचा शिवसेनेत, त्यांचा नेता अनिल परब, 8 नेते या ठिकाणी आलेत। कोणाशी सामना करायला? नरेश मस्के, प्रताप सरनाईक, मीनाक्षी शिंदे, आमच्याशी सामना करण्याकरता 8 लोक आलेले आहेत। अहो, यांची योग्यता काय आहे ही आम्ही लोकसभेत दाखवून दिलेली आहे, विधानसभेत दाखवून दिलेली आहे, ज्या विधानसभेमध्ये पण यांच्या उमेदवाराचे हार पत्करलेली आहे, लोकसभेत त्यांची हार झाली, त्यांचा उमेदवार ज्या विभागातून नगरसेवक व्हायचा त्याही विभागामध्ये पिछाट सुरू आहे, 1-2 नावाला नगरसेवक होते, त्यांनी सुद्धा आज पक्ष बदललेला आहे, यांना सोडून दिलेला आहे, हे काय आमच्याशी स्पर्धा करणार? एकनाथ शिंदे तर खूप लांब राहिले, आमच्या हेमंत पवारांशी त्यांनी लढून दाखवावं, हेमंत पवार आमचे शहर प्रमुख आहेत, त्यांच्याशी लढावं, आमचे राम रेपाळी यांच्याशी लढावं, त्यांच्याशी लढावं, आमच्या डोंगरे मॅडम असतील, आमच्या शहराचे मॅडम, आम्ही मीनाक्षी शिंदे, प्रताप सरनाईक, नरेश मस्के तर बाजूला आहेत, त्यांनी आमच्या खालच्या फळीतल्या नेत्यांशी लढावं, त्यांची योग्यता आहे की त्यांनी तपासावी,
आणि नंतर एकनाथ शिंदेला शह देण्याकरता या ठिकाणी यावं. कार्यकर्ता संवाद मेळाव्यानंतर ठाण्यात काय बदल होईल किंवा काय ताकद वाढेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं असं वाटतं? मला वाईट वाटतंय, मला खास करून उद्धव ठाकरे यांचं वाईट वाटतंय, कारण कधी एकेकाळी आम्ही त्यांच्यासोबत काम केलं होतं. आज त्यांची एवढी दशा केलेली आहे. म्हणजे शिवसेनेचा जे त्यांच्या नावात शिवसेना लावतात त्यांचा मेळावा NKT हॉलला 100-150 माणसं त्या ठिकाणी बसण्याची कॅपॅसिटी आहे. त्या ठिकाणी त्यांना मेळावा घ्यावा लागतो. असं धावत धावत येऊन कोणाची हिंमत होती का यापूर्वी? यावेळी उद्धव ठाकरे यायचे, आमचे नेते यायचे, त्यावेळी संपूर्ण शिवसैनिक या ठिकाणी त्यांच्या स्वागताला असायचे. आमच्या सेंट्रल मैदान फुल भरून जायचं. आज 100 माणसांच्या हॉलमध्ये त्यांना त्यांची बैठक घ्यावी लागते. मला बाकीचं काही नाही, मला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल वाईट वाटतंय, कीव येते की एकेकाळी आम्ही यांच्यासोबत काम करत होतो. एकूण आता ही सभा पार पडते आहे, विरोध तर त्यांना झालेला आहे. महाराष्ट्रभर देखील त्यांच्या सभा होणार, म्हणजे ह्या संवाद कार्यकर्ता संवाद मेळावा होणार आहे. ठाण्यात ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये काय वाटतंय संपूर्ण संवाद मेळाव्याला? नाही, आम्ही हे बघा, आम्हाला याची कल्पना नव्हती. ॲज अ जिल्हा प्रमुख म्हणून म्हणा किंवा मी खासदार म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे काही गोष्टी झाल्या असतील. कारण रोज सकाळी येणं, वेगवेगळ्या पद्धतीने आरोप करणं, महिलांचा अपमान करणं, आज महिलांबद्दल अतिशय अपशब्द त्यांनी नीलम गोरे यांच्याबद्दल त्यांनी वापरलेले आहेत. त्यामुळे हा उत्स्फूर्त प्रतिक्रिया झाली असेल. आणि ठाण्यात येऊन कोणी आम्हाला शह देण्याचा किंवा आम्हाला आवाज देण्याचा प्रयत्न करू नये. हे दिघे साहेबांचं ठाणं आहे. दिघे साहेबांनंतर एकनाथ शिंदे साहेबांनी सांभाळलेलं ठाणं आहे. त्यांची योग्यता आम्ही विधानसभेमध्ये आणि लोकसभेत आम्ही दाखवून दिलेली आहे. त्यामुळे आम्हाला ठाण्यात येऊन कोणी शह देण्याचा प्रयत्न करू नये. ठाण्यात जो विरोध झाला तो महाराष्ट्रभर होणार आहे का? आता पुढच्या काही सभा आहेत त्यांच्या, मुंबईमध्ये काही दिवसात हीच कार्यकर्ता संवाद मेळावा आहे, पुढे महाराष्ट्रभर. हा काय आमच्या पक्षाचा अजेंडा नाही आहे किंवा पक्षाचा काही कार्यक्रम नाही आहे. कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे की टेंबी नाक्यावरती उबाटाचे नेते अशा काय मोठ्या मोठ्या त्यांनी मुलाखती दिल्या होत्या, आम्ही धडकणार वगैरे. त्यांनी आम्हाला इथे आवाज देण्याचा प्रयत्न किंवा आम्हाला ललकारी देण्याचा प्रयत्न करू नये. कारण त्यांची जी मशाल आहे ती विझलेली मशाल आहे. म्हणजे ती छत्रपती शिवाजी महाराजांची रात्रीची युद्धाला सैनिकांना दिशा देणारी मशाल नाही आहे. त्यांची ती विझलेली मशाल आहे. त्यात निखारे नाही आहेत, त्यात ज्वलनशील पदार्थ नाही आहे, संपलेला विषय आहे. राख रांगोळी झालेली मशाल आहे ती. त्यामुळे त्यांनी आम्हाला इथे येऊन ठाण्यामध्ये येऊन आवाज देण्याचा कोणी प्रयत्न करू नये. आणि एकनाथ शिंदे साहेबांवरती टीका करण्याचा, चुकीच्या पद्धतीने टीका करण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याचं उत्तर तशाच पद्धतीने दिलं जाईल. आजही सांगतोय की तुम्ही तुमच्या भाषेत टीका करा जे काय आहे, परंतु चुकीच्या पद्धतीने जर एकनाथ शिंदे साहेबांच्यावरती टीका करण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय राऊत यांना शिवसैनिक फिरून देणार नाहीत. संजय राऊतांना या ठिकाणी मी इशारा देतोय की संयम बाळगा. चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी आपण केवळ तुम्हाला समाज माध्यमांवरती प्रसिद्धी करता चुकीच्या पद्धतीने शिंदे साहेबांवरती जर टीका करणार असाल तर आम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे शिवसैनिक आहोत. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे संस्कार आमच्यावर आहेत. राहुल गांधीकडे आपला पाठीचा कणा आम्ही गहाण ठेवलेला नाही आहोत. तुम्ही जर शिंदे साहेबांवरती चुकीच्या पद्धतीने टीका केली तर या संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला आम्ही फिरून देणार नाही. धन्यवाद. माझ्याबरोबर नरेश म्हस्के होते. ज्या पद्धतीने आपण बघितलं ठाण्यामध्ये काही वेळापूर्वी शिवसैनिकांच्या विरोधात शिवसैनिक हा आपल्याला लढा पाहायला मिळाला. आणि जर संजय राऊत अशाच प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करत राहतील तर महाराष्ट्रभर त्यांना शिवसैनिक अशाच पद्धतीने विरोध करतील, अशी प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी दिलेली आहे. कॅमेरा पर्सन मनोज जयस्वाल, प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.